नमस्कार. 9 न्यूज आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण बघत आहोत की रोजच नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा मोठ्या झपाट्याने वाढत आहे आणि काल 24 तासामध्ये जवळजवळ 6000च्या वरती कोरोनाचे पेशंट वाढलेले आहेत आणि सर्वत्र बेडसाठी धावाधाव, ऑक्सिजनसाठी धावाधाव आणि त्यासोबतच रेमडेसिवीर सगळ्यांनाच पाहिजे आहे अशी सुद्धा रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची कल्पना असल्यामुळे त्यासाठी देखील धावाधाव चाललेली आपण बघत आहोत. प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा मोठ्या उत्साहाने हे सर्व नियंत्रणात आणण्यासाठी, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी धावपळ करत आहे. परंतु ॲलोपॅथीसोबतच होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकचे उपचार घेतले तर कोरोना रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नुसता दिलासाच नाही तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील होमिओपॅथिकच्या ट्रीटमेंटनी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे असं देखील अनुभव आलेला आहे. आणि हीच संकल्पना पुढे राबवण्यासाठी नाशिकचे प्रथम नागरिक, नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि ती मोहीम काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचं हे चर्चासत्र आपण आयोजित केलं आहे. आपले महापौर सतीश नाना कुलकर्णी, भाजपचे गटनेते जगदीश पाटील, होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर आशर आणि होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर गुंगडे, गोल्ड मेडलिस्ट योगाचार्य राज सिन्नरकर आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर सचिन पाटील. या सर्वांचं 9 न्यूजच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न आपण नानांकडून जाणून घेऊया की ही जी रुग्णसंख्या रोज वाढते आहे, ज्याच्यामुळे नागरिकांमध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. भीती याच्यासाठी की मृत्यूचा आकडा देखील रोजच वाढत आहे. तर हे सर्व कंट्रोल करण्यासाठी जी बाकीची यंत्रणा आहे, पण तुम्ही आता आवाहन केलं आहे लोकांना की होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि योगाचा देखील या सगळ्यात समावेश करून स्वतःची रक्षण करा आणि काळजी घ्या. तर काय सांगाल नाना या मोहिमेबद्दल? ज्यावेळेला कोरोनाचा एकंदर प्रादुर्भाव झाला आणि 2 एप्रिलला आपल्याकडे पहिली केस आढळली गोविंदनगरला आणि त्याच्यानंतर ते वाढता जवळजवळ संपूर्ण तो आकडा काय हजारावर गेला, पण तो मध्यंतरी कमी झालं होतं प्रमाण. परंतु मी असं सांगलं या निमित्ताने, मागच्या वर्षापासून जवळजवळ जून जुलैपासून माझा असा आग्रह होता की लोकांनी काय झालं आहे, कोरोना झाल्यावर उपचार करणं, परंतु त्याहीपेक्षा कोरोना होऊच नाही याच्यासाठी उपचार करणं जास्त गरजेचं होतं. त्याने म्हणून मी मागच्या वर्षापासून आग्रह धरतो आहे, साधारण जवळजवळ 8-9 महिन्यापासून, की संबंधित नागरिकांनी इकडे वळलं पाहिजे, जेणेकरून आपली संपूर्ण होमिओपॅथी असो किंवा आयुर्वेदिक असो, तो याला हजारो वर्षाची परंपरा आहे. म्हणून त्यानिमित्ताने सातत्याने मी सांगत आलो. परंतु मागच्या वर्षानंतर गेले जवळजवळ जून जुलैनंतर पेशंटचं प्रमाण कमी झालं. परंतु मागच्या 6 महिन्यामध्ये जेवढे पेशंट झाले ते नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ, नाशिकमध्ये बोलायचं झालं 1 महिन्यामध्येच एवढी जवळजवळ संख्या झाली. त्याच्यामुळे नाशकातली परिस्थिती इतकी वाईट झालेली आजच्या मितीला की बऱ्याचशा लोकांना बेड मिळत नाही, ऑक्सिजनची कमतरता आहे, दोन्ही मिळालं तर व्हेंटिलेटर मिळत नाही आणि शेवटी महानगरपालिकेला किंवा शासनाला मर्यादा आहेत. 3-4 हजारांनी जर पेशंट रोजच्या रोज वाढत असेल, शेवटी इतकी ती म्हणजे हतबलता आलेली होती संपूर्ण या गोष्टीमध्ये की नेमकं आता काय केलं पाहिजे. याच्यात म्हणून मी सातत्याने ह्या प्रयत्नात होतो की नागरिकांना इकडे सांगितलं गेलं पाहिजे. याबाबतीत होमिओपॅथी असो, ते असो किंवा आयुर्वेदिक असो, यामुळे संपूर्ण कोरोनाचा प्रादुर्भाव न होता माणसं बरे झाले पाहिजे. मी त्याप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये महापौर निवासामध्ये संबंधी असा जवळजवळ नाशिकातले नामवंत डॉक्टर मंडळी ह्या आहेत, त्यांना सगळ्यांना बोलवलं. त्याच्यामध्ये राज सिन्नरकर होते, डॉक्टर मुठे होते, डॉक्टर आशर होते, डॉक्टर हुंगडे साहेब होते,
ते आणि पतंजलीचे डॉक्टर सचिन पाटील होते. यांच्या बोलण्यातून ते आणि पहिल्यापासून मी जवळजवळ बऱ्याच वर्षापासून माझा असा अनुभव आहे, ही तर आपली जुनी परंपरा आहे. जर यानुसार संपूर्ण कोरोनाला आपला पायबंद घालते त्या दिवशी अजून मागच्या 3-4 दिवसापूर्वी रामायण या सगळ्या संपूर्ण नामवंत जे क्षेत्रीय डॉक्टर मंडळी त्यांना बोलवलं होतं. त्यामुळे ते आणि माझी अशी खात्री आहे की नागरिकांनी जर ते घेतलं, निश्चितपणे कोरोनाचा जवळजवळ मागच्या आठवड्यामध्ये डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे 97-98% जवळजवळ कोरोनामुक्त लोक हे ते होऊ शकते. माझी नागरिकांना आणि नाशिक शहर जिल्ह्यातल्या लोकांना अतिशय नम्रपणे आग्रहाची माझी अशी विनंती की लोकांनी त्याकडे वळावं, ते औषध नियमितपणाने घ्यावं की जेणेकरून आपला नाशिक शहर जिल्हा संपूर्ण कोरोनामुक्तीकडे नक्कीच वाटचाल करी. त्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न आहे. नक्कीच आपण ऐकलं की महापौर सतीश नाना कुलकर्णी यांना मोठा अनुभव आहे की मागच्या ज्या लॉकडाऊनमध्ये किंवा मागे जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता तेव्हा आर्सेनिक अल्बमसारख्या टॅबलेट्स देऊन नागरिकांना खूप प्रमाणात कोरोनाची भीती घालवता आली होती आणि बरेचसे नागरिक कोरोनामुक्त देखील झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकला पुढे वाढवत त्याचा लोकांनी व्यासंग करावा आणि ती उपचार पद्धती चालू करावी यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासोबत डॉक्टर आशर आहेत. तर सर, पहिले असं सांगा की कोरोना झाल्यावरती एकतर लोक पहिले घाबरून जातात की पॉझिटिव्ह म्हटलं की अर्ध पेशंट तिथेच मेल्यासारखं होतं, हे आपण बरेच पाहिलेलं आहे. तर कोरोना झाल्यावरती सर्वात पहिले काय करायला पाहिजे? कोरोना झाल्यावर प्रॉब्लेम हा आहे, सगळे घाबरतं ह्यासाठी का सगळ्यांच्या मनात हे आहे का याचं औषध नाही आहे. आणि ज्यांना कोरोना झाला आहे ते लोकांचे हाल बघून त्यांना वाटतं आमचे पण सेम हाल होणार. सो कोरोना झाल्यावर सगळ्यात आधी तुम्ही घाबरायचं नाही. कारण जर तुम्ही घाबरले आणि धास्ती घेतली तर जो कोरोना घशात असतो आणि जे भीतीमुळे जे आपल्याला इम्युनिटी ढासळते आणि विकनेस येतो त्याच्यामुळे तो कोरोना पसरायला सुरुवात होऊन जाते. घाबरल्यावर पाल्पिटेशन्स होतात, धडधड होते, जीव घाबरायला लागतो. जीव घाबरल्यावर सगळ्यांचे श्वास वाढतात, श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अशा परिस्थितीत आपण कुठे पळतो? ऑक्सिजन सिलेंडर. आणि ऑक्सिजन सिलेंडर कुठे मिळतो? हॉस्पिटलमध्ये. एक ही परिस्थिती आहे. दुसरी परिस्थिती अशी आहे का थोडाही घसा दुखला, ताप आला तर आपण स्टोअरमध्ये जातो आणि सेल्फ मेडिकेशन करतो. या सेल्फ मेडिकेशनमुळे जे त्रास होतो तो अत्यंत वाईट असतो. कारण की अननेसेसरी मेडिसिन घेतल्यावर तो तेवढा पुरता ताप दाबला जातो. आणि जर ताप दाबलं गेलं, ताप हा बॉडीची रिॲक्शन आहे, ती प्रतिक्रिया आहे, त्या इन्फेक्शनवर मात करण्याची ती प्रतिक्रिया आहे, त्या इन्फेक्शनला बाहेर पाठवण्याची ती प्रतिक्रिया आहे, त्या इन्फेक्शनला नील करण्याची. आपले पांढरे पेशी तेवढे सक्षम असतात का त्याला बाहेर काढू शकतं. पण आपण ते ताप जो पांढरा पेशी जेव्हा त्याच्यावर अटॅक करतो आणि जो ताप होतो, आपलं शरीराचं जो टेम्परेचर आहे तो वाढतो, कारण ब्लड सर्क्युलेशन वाढतो. त्यावेळेस आपण ते ताप दाबण्याचं औषध घेतो, अँटीबायोटिक्स घेतो, काउंटरवरून घेतो. जेवढं स्ट्रॉंग तुमच्याकडे मेडिसिन आहे ते द्या हे सांगून आपण औषध घेतो. आणि त्याच्याने जेव्हा बरं नाही होत तर परत घाबरतो आणि मग ती धास्ती जी बसते ती धास्ती तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत पोचवते. तर माझं हेच आहे अनुभव, वर्षापासून माझा अनुभव आहे का घरात जर एकाला कोरोना झाला आहे तर बाकीच्यांनी घाबरायची काही गरज नाही. बाकीच्यांनी बलके त्याला सपोर्ट दिला पाहिजे. बलके त्याला पकडता आणि रूममध्ये टाकून देता आणि त्याच्याशी बोलणं बंद करून टाकता आणि ह्यांना काहीतरी होईल ह्या भीतीत रात्री झोपताना सकाळी त्यांनाही ताप भरतो. आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी पळतो. इन्व्हेस्टिगेशन्स बघितल्यानंतर आपण खूप अजून घाबरतो आणि आपल्याला माहीतच नसतं आता काय करायचं. डॉक्टरही तपासायला तयार नसतात. खूप डॉक्टर पी किटमध्ये असतात आणि तपासत नाही, म्हणून ते बघून त्यांची धास्ती अजून वाढून जाते. आणि हे सगळ्या फिअरमध्ये जेवढं इंजुरी लंग्सला होत असते ती इनफ असते, ती पुष्कळ असते आपलं तो इन्फेक्शन वाढवण्यासाठी आणि आपलं ऑक्सिजन लेवल कमी होण्यासाठी.
सो सगळ्यात पहिले घाबरू नका, ताप दाबू नका, अननेसेसरी काउंटरवरून मेडिसिन्स घेऊ नका. तुमचे जवळचे जे फॅमिली डॉक्टर्स आहे, होमिओपॅथिक डॉक्टर्स आहे, त्यांना कन्सल्ट करा. तर हे केल्यानंतर नक्कीच पुष्कळसं इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येईल, पुष्कळसे पेशंट घरीच बरे होऊन जातील. डॉक्टर आशर यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे की पेशंटने घाबरून गेले तर कशा पद्धतीने कोरोना बॉडीवरती अटॅक करतो. आपल्यासोबत डॉक्टर घोंगडे देखील आहेत. तर डॉक्टर घोंगडे, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की होमिओपॅथिक औषध कोरोनामध्ये कशा पद्धतीने काम करतात. काय होतं की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, जे आपण सांगतायत होमिओपॅथिकबद्दल, किंवा कोरोना बरा करण्याचं त्याच्यात जी पॉवर आहे तर ते कशा पद्धतीने काम करत आहे. मी नागरिकांना हे सांगू इच्छितो की होमिओपॅथीचे प्रभावी औषध या महामारी कोरोनासारख्या आजारावर कशी आणि काय काम करते. यातून डॉक्टर जे हॅनेमन आहेत त्यांनी होमिओपॅथी जी उदयास आणली आहे त्या एका सिद्धांतांवर, दॅट इज कॉल्ड ॲज सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, म्हणजेच काट्याने काटा काढणे. ज्या निरोगी माणसामध्ये जर आपण एखादं औषध प्रूव्ह करण्यासाठी दिलं तर ते रोग्याचे औषधं प्रोड्यूस करत असतं, आणि सेम रोगी जर आला, ते लक्षणं मॅच झाली, तर सेम औषध जर दिलं तर तो रोगी तो बरा होतो. ह्या सिद्धांतानुसार पेशंटची रोगप्रतिकारशक्ती खूप वाढवली जाते. रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय? आपल्या WBC. जसं बघा, कधीही व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये WBC काउंट वाढतो आणि व्हायरल इन्फेक्शनमध्ये WBC काउंट कमी होतो. सो याच्यावरून आपल्याला कळत असतं की कुठलं इन्फेक्शनचा प्रकार आहे, आणि त्या इन्फेक्शनवर जर आपण होमिओपॅथिक औषध दिलं तर हा काउंट आपल्याला बॅलन्स किंवा नॉर्मल करता येतो. म्हणजेच काय? आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, आणि ती पांढऱ्या पेशी आपल्या वाढल्या की तो आजार त्या पांढऱ्या पेशी त्या खाऊन टाकतात किंवा मारून टाकतात, म्हणजेच आपण बरे होतो. सो अशा पद्धतीने होमिओपॅथी काम करत असतं, आणि आपली जी काही चैतन्य शक्ती असते, ज्याला व्हायटल फोर्स म्हणतो, व्हायटल पॉवर म्हणतो, ती आपल्याला बॅलन्स करण्यासाठी मदत होते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की होमिओपॅथी या कोविडसारख्या महामारीमध्ये कसं याचा उपयोग केला जातो. आपण याचा उपयोग ह्या 4 स्टेजेसमध्ये करता येतो. त्या 4 स्टेजेस अशा आहेत. एक तर म्हणजे त्याचा प्रतिबंध, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ कोविड. दुसरं जे आहे ते म्हणजे हाय रिस्क ग्रुप. तिसरं जे आहे ते कोविड पॉझिटिव्ह. आणि चौथा ग्रुप जो आहे तो म्हणजे पोस्ट कोविड. तर पहिलं आपण बघणार आहोत ज्याला म्हणतो आपण प्रतिबंध, म्हणजे प्रिव्हेन्शन आपण या आजाराचं होमिओपॅथिक औषधाने करू शकतो का? तर हो, याचं उत्तर नक्कीच हो आहे. भारत सरकारने आयुष डिपार्टमेंटमार्फत आर्सेनिक अल्बम 30 या नावाचं औषध सगळ्यांना घ्यायला सांगितलं आहे. आर्सेनिक अल्बम 30 रोज सकाळी 4 गोळ्या, अशा सलग 3 दिवस. आता सध्या प्रादुर्भाव वाढल्याने हा डोस तुम्ही दर 15 दिवसांनी रिपीट करायचा आहे. याने काय होणार आहे तर कोरोनाला फाईट करण्याची जी इम्युनिटी आहे ती आपल्या शरीरात तयार होते. फक्त माझी सगळ्या नागरिकांना ही विनंती आहे की हे जे औषध आहे हे जेन्युइन औषध तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांकडूनच घ्या. मला सांगताना दुःख होतं आहे की मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला, ह्या औषधाचा एवढा तुटवडा निर्माण झाला, आणि अक्षरशः हे औषध वेगवेगळ्या लोकांनी विकलं, म्हणजे किराणा दुकान, पानटपरी. तर त्याची जेन्युइननेस किती असेल, कोणी ते औषध बनवलं, तिथे कसं आलं, त्याची काय क्वालिटी असेल, फक्त घ्यायचं म्हणून घेतलं आहे आणि त्याचा उपयोग नाही झाला लोकांना. सो माझी कळकळीची विनंती आहे, ह्या औषधाचा खूप छान उपयोग होतो, पण तुम्ही तुमच्या नजीकच्या होमिओपॅथिक तज्ज्ञांकडूनच हे औषध घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याचा प्रिव्हेन्शन म्हणून उपयोग करता येईल. दुसरा जो ग्रुप आहे हाय रिस्क ग्रुप. हाय रिस्क ग्रुप म्हणजे कुठले? की जे रुग्ण किंवा जे लोक कोविड पॉझिटिव्हच्या संपर्कात येतात, त्या कोविड पॉझिटिव्हच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची रिस्क वाढते पॉझिटिव्ह होण्याची. सो दॅट इज कॉल्ड ॲज हाय रिस्क ग्रुप. त्यांना माहिती नाही आहे, लक्षणं नसतात, तर आपण त्या लोकांनासुद्धा विशिष्ट होमिओपॅथिक औषधं देऊन त्या लोकांची इम्युनिटी एवढी बूस्ट केली जाते की त्यांना 90 to 95% कोविडपासून लांब ठेवलं जातं. म्हणजे त्यांचे कोविड निगेटिव्ह चाचणी येण्याची शक्यता खूप असते किंवा राहण्याची शक्यता खूप असते. सो त्या औषधांमध्ये मी तुम्हाला नावं सांगेन. पहिलं एक तर नाव आहेच आर्सेनिक अल्बम 30, याच्याने पण इम्युनिटी बूस्ट होते. याच्यासोबत कॅम्फर 1M
आमचं इंटरनॅशनल जे काही फोरम आहे होमिओपॅथीचं, जे या कोविडच्या महामारीवर सुद्धा काम करत आहे, सो या सगळ्यांनी यावर काम करून आपल्याला आमच्या होमिओपॅथिक तज्ज्ञांपर्यंत हे पोहोचवलं आहे की कॅम्फर 1M हे असं औषध आहे की त्या औषधाने आपली इम्युनिटी बूस्ट होऊन हाय रिस्कसारख्या पेशंटला याच्यातून बाजूला करून ठेवतं. फक्त माझी विनंती ही आहे कळकळीची की ह्याचं नॉलेज आपल्या होमिओपॅथिक सगळ्या डॉक्टरांना आहे. सो तुम्हा कोणालाही हाय रिस्कबद्दल जर काही माहिती हवी असेल, औषध घ्यायचं असेल, तर कृपया आपल्या नजीकच्या होमिओपॅथिक तज्ज्ञांकडून हे औषधं घ्या. तिसरा ग्रुप जो आहे मी सांगितलेला तो म्हणजे कोविड पॉझिटिव्ह. कोविड पॉझिटिव्ह हा शब्द ऐकल्या सगळे रुग्ण आधी घाबरून जातात. तर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने खरोखर आधी तुम्ही घाबरू नका. घाबरल्याने काय होते सरांनी एक्सप्लेन केलंच आहे. तर कोविड पॉझिटिव्ह झाल्या घाबरायची तर गरजच नाही आहे. आमचा अनुभव असा सांगतो, आम्ही आजपर्यंत गेल्या वर्षभरापासून 500 रुग्णांच्या वर कोविड पेशंट, पॉझिटिव्ह पेशंटला घरच्या घरी राहून आम्ही त्यांना बरं केलेलं आहे. आणि त्यातली आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जवळपास 490 पेशंट फक्त आणि फक्त होमिओपॅथिक औषध घेतलं आहे. तुम्हाला आश्चर्य हेही वाटेल की साधा तापही आला तर त्यांनी क्रोसिनसुद्धा घेतलेली नाही आहे. सो मला म्हणायचं हे आहे की होमिओपॅथीसुद्धा कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर छान रिझल्ट देते. सो आधी रिझल्ट पॉझिटिव्ह आला तर काळजी करू नका. नजीकच्या होमिओपॅथिक डॉक्टरना, तज्ज्ञांना सल्ला घ्या, त्यांची भेट घ्या किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करा. ते तुम्हाला छान औषधं सुरू करतील आणि तुम्ही घरच्या घरी बरे होऊ शकतात. आमचा अनुभव असा सांगतो आहे गेल्या वर्षभराच्या ह्या कोविडच्या कामामध्ये की आम्ही एवढे रुग्ण आत्तापर्यंत जी बरी केली आहेत त्यापैकी 98% लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही पडली. त्यापैकी 50%पेक्षा कमी लोकांना HRCT करण्याची गरज नाही पडली. सो इन्व्हेस्टिगेशन करायची गरज असते, पण आम्ही तज्ज्ञ म्हणून जेव्हा तुम्हाला सांगतो तेव्हाच करा. आजकाल तर असं झालं आहे की कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आधी HRCT करायला पडत आहेत. गरजच नाही आहे. सो तज्ज्ञांची वाट बघा आधी सांगण्याची आणि मग HRCTकडे वळा. चौथा ग्रुप जो मी सांगितला आहे आता, कोविड किंवा पोस्ट कोविड पेशंट्स. पोस्ट कोविड म्हणजे काय माहिती आहे? कोविड झाल्यानंतर ज्या कॉम्प्लिकेशन्स होतात, फॉर एक्झाम्पल लंग्स फायब्रोसिस किंवा कोविडची उपचारामध्ये जे काही औषधं वापरली जातात त्या औषधांचा काही दुष्परिणाम म्हणून लंग्सचं फायब्रोसिस होतं. आणि तो कोविडचा रुग्ण बरा झाल्यानंतरसुद्धा त्याला ऑक्सिजनची गरज लागत असते, कारण त्याचे जे लंग्स कमकुवत झालेले असतात, कठीण झालेले असतात. सो अशा केसेसमध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप प्रबळ ठरते. पेशंटचा ऑक्सिजन लेव्हल हा हळूहळू वाढवला जातो. त्याचं जे इन्फ्लॅमेशन आहे, त्याचं जे फायब्रोसिस आहे ते होमिओपॅथिक औषधाने कमी केलं जातं. मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा सांगायला मला आवडेल की होमिओपॅथी फक्त घरच्या घरीच ट्रीटमेंट देऊन बरं करण्याची नाही आहे. काही पेशंट जे ॲडमिट असतात हॉस्पिटलमध्ये, सगळे उपचार करून थकल्यानंतरसुद्धा पेशंट जेव्हा व्हेंटिलेटरवर जातो, व्हेंटिलेटरवर गेल्यावरसुद्धा होमिओपॅथिक औषधाने आपल्याला त्यातून त्यांना वाचवता येतं. सो आमच्याकडे याचे पुरावे पण आहेत. कोविडमध्ये जे आपण एक्सरे घेतो, ज्याच्यामध्ये लंग्सचा डॅमेज हा 17/25 किंवा 20/25 असतो. लंग्स त्यांचे बऱ्यापैकी डॅमेज झालेले असतात आणि आमचं औषध सुरू केल्यानंतर 1-1.5 दिवसात, 2 दिवसात त्यामध्ये त्यांचे लंग्स पूर्ण फंक्शनिंग होतात. सो आमच्याकडे एक्सरे आहेत प्री आणि पोस्ट ट्रीटमेंटचे. सो मला म्हणायचं हे आहे, कोरोनाचा कुठलाही रुग्ण असेल तर काळजी करू नका. होमिओपॅथीसारखं बेस्ट मेडिसिन तुमच्यासोबत आहे. तुम्ही 100% बरे व्हाल, यात काही शंकाच नाही. घाबरू नका, होमिओपॅथी घ्या आणि घरच्या घरी बरे व्हा. डॉक्टर गोंगडे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. परंतु आता आपण बघतो आहोत की कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर रुग्ण आणि त्याचे नातेवाईक लगेच धाव घेत आहेत ते HRCT करण्यासाठी. तर ही HRCT करणं कोणासाठी योग्य आहे आणि काय पद्धतीने केली पाहिजे किंवा हे करणं कितपत योग्य आहे हे आपण जाणून घेऊया डॉक्टर आशर यांच्याकडून. सो CRP, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, हा आपल्याला बॉडीमध्ये इन्फेक्शन किती आहे हे आपल्याला दर्शवतो. आणि जर CRPचं रेंज 5चे वरती असेल आणि त्या पेशंटला खूपच जास्त खोकला असेल आणि खूप जास्त कफचं प्रमाण वाढलं असेल तर त्यांनी HRCT करावी. इमिजिएटली पहिल्याच दिवशी HRCT करायची काहीच गरज नसते. आणि HRCT करून जाणून घेणं किती इन्फेक्शन हे तर अतिशय चुकीचं आहे. तर ब्लड टेस्टवरूनच तुम्हाला कळतं का इन्फेक्शन किती आहे, तर HRCTला जायची गरज नाही.
सगळ्यात मोठी गोष्ट मला जी समोर आलेली आहे, HRCT केल्यानंतर 5 स्कोर आणि 6 स्कोरवाले पेशंट पण जाऊन ॲडमिट होत आहे. त्यांना काहीच गरज नाही, त्यांचा ऑक्सिजन कमी नाही झालेला आहे ना, की त्यांना काही इन्फेक्शन आहे ॲक्टिव्ह, पण ते 5 आणि 6 स्कोर बघून ते घाबरून ॲडमिट होत आहे. काही रिॲक्शन्स बघताय डॉक्टरांचे आणि त्या रिॲक्शन्सवरून पण ते घाबरून जात आहे, कारण ह्यांना काहीच माहीत नाही. HRCT जे आहे, माइल्ड स्कोर हा 8 आहे, मॉडरेट हा 15पर्यंत आहे. 15च्या वरती माइल्ड अँड मॉडरेट, माइल्ड आणि माइल्ड जो आपल्याला साधी सर्दी होते दॅट इज कॉल्ड माइल्ड. सो माइल्ड आणि मॉडरेटपर्यंत तुम्ही घरच्या घरी सगळे घरचे औषध घेऊन किंवा तुमचे होमिओपॅथिक तज्ज्ञाकडे जाऊन त्याचा सल्ला घेऊन जर तुम्ही मेडिसिन घेतलं तर तुम्ही आरामात हॉस्पिटलला न जाता बरं होऊ शकता. हॉस्पिटलला गर्दी करायची गरजच नाही. आणि जर HRCT 15च्या वरती असेल आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तुम्हाला जाणवत आहे का नाही खूप वेळ लागतोय किंवा तुमची त्रास कमी नाही होत आहे, तर नक्कीच होमिओपॅथिक मेडिसिन आणि आयुर्वेदिक मेडिसिन, स्पेशली होमिओपॅथिक मेडिसिन, कारण मी देत आहे सगळे लोकांना, जर तुमचे रेग्युलर ट्रीटमेंट बरोबर चालू ठेवलं तर तुम्हाला अत्यंत फायदा होईल. खूप लवकर तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील. आणि जो इंजुरी होणार आहे, लंग फायब्रोसिस, जेवढे दिवस तुम्ही आजारी पडणार तेवढं फायब्रोसिस वाढतो. तर होमिओपॅथी घेतल्यावर तुमचं स्वतःचं शरीर जे इम्युनिटी कमी झाले, जे पांढरे पेशी कमी झाले, कारण होमिओपॅथिक मेडिसिन त्याला स्टिम्युलेट करतो, तर ते हिलिंग आणि रिपेअर खूप फास्ट होतो. आणि जर तुम्ही बरे झाल्यावर HRCT स्कोर केला तर कुठेच तुम्हाला फायब्रोसिस दिसत नाही. नाही तर डिस्चार्ज झाल्यानंतर पण तुम्ही फायब्रोसिस घेऊन महिन्या चालत असतं आणि तुमचा श्वास लागणं कमी होत नाही, तुमचा वीकनेस कमी होत नाही. सो तुमची स्वतःची प्रतिकार शक्ती जी होमिओपॅथिक मेडिसिन वाढवते त्याचा ह्या हिलिंगमध्ये खूप फास्ट रिझल्ट्स दिसतात आणि जखम खूप लवकर भरते. फायब्रोसिस म्हणजे स्कारिंग, स्कारिंग म्हणजे तिथे जखम झाली आहे लंग्समध्ये आणि बॉडीने ऑलरेडी स्कारिंग केलं आहे आणि ती जखम भरायचा प्रयत्न करते. त्याला त्या खपलीला, त्या स्कारिंगला पडण्यासाठी आपले इम्युनिटी चांगली पाहिजे, जे की होमिओपॅथिक मेडिसिन खूप सोपे रीतीने करू शकतो. तर हॉस्पिटलचं तुमचं स्टे नक्कीच कमी होऊ शकतं जर होमिओपॅथिक मेडिसिन त्याच्याबरोबर घेतलं तर. आत्तापर्यंत जी पण चर्चा सुरू आहे त्याच्यातनं आपल्याला एक जाणवलं आहे की होमिओपॅथिकमुळे कोरोना होऊ नये यासाठी देखील उपचार आहेत, कोरोना झाल्यावरती तो लवकरात लवकर बरा होतो यासाठी देखील उपचार आहे, आणि कोरोना झाल्यानंतर कोविड पेशंटला खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि ज्याच्यामुळे आधीच घाबरून गेलेला, धास्तावलेला तो रुग्ण अतिशय जास्त परत आजारी पडण्याचे देखील चान्सेस आहेत असं देखील आपण बघितलं आहे. परंतु त्यावर देखील होमिओपॅथिक उपचार पद्धतीने उपचार करून रुग्ण 100% बरे झालेले अनुभव देखील आपण बघितलेले आहेत आणि ते आपण डॉक्टरांकडून जाणूनच घेणार आहोत. परंतु आयुर्वेद, होमिओपॅथिक आणि योगा या सर्वाचं नाशिककरांनी फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्पेशली आपले महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे. तर गटनेता जगदीश पाटील यांच्याकडून जाणून घेऊया या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती. सर्वप्रथम नाशिककरांनी ह्या आजाराचा अतिशय नेटाने आणि जोमाने सामना करावा असे मी आवाहन करतो. आणि आमचे सन्माननीय महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी जो काही नाशिक करोनामुक्ती करण्याचा दुसऱ्या टप्प्यातला जो प्रयत्न चालवला आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. यामध्ये आम्ही प्रामुख्याने सांगू इच्छितो की आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे उपमहापौर असतील, आमचे स्थायी समिती सभापती असतील, सभागृह नेते असतील, महापौरांच्या नेतृत्वाखाली सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपाययोजना का ज्याने आमचं शहर करोनामुक्त होईल यावर काम करत असतो. त्यातीलच एक भाग म्हणून ज्या आपल्या शहरातच नामवंत, मान्यवर होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, योगाचे जे काही सर्व आपले वैद्य आहेत, डॉक्टर्स आहेत, यांनीच नाशिक शहरासाठी देणं लागतं म्हणून आम्हाला जे सहकार्य करतायत त्याचा एक भाग म्हणून आजच्या या उपक्रमाकडे बघता येईल. आणि आजही करोना झाला का रुग्ण पहिले हॉस्पिटलकडे धावतो, याचंही अवेअरनेस किंवा हे सगळं टाळण्यासाठी तो घरातच कसा बरा होऊ शकतो किंवा तो होऊच नये म्हणून कसे प्रयत्न केले पाहिजे याचं मुळासं नष्ट होण्यासाठी म्हणून आम्ही हा सर्व पदाधिकारी मिळून प्रयत्न करत आहोत. यामध्ये आयुर्वेदाचेही काही औषधं आहेत, होमिओपॅथिकचे औषधं आहेत, योगानेही तो बरा होतो. योगाने बरा होतो याचा सर्वात उत्तम उदाहरण आमचे महापौरांबद्दल सांगता येईल.
का आज एवढं वय असताना 8व्या दिवशी ते करोनाशी फाईट करून बाहेर आले. यापूर्वी या नाशिक शहराने बघितलं आहे. कशामुळे आले तर न चुकता त्यांचा दिनकर्म वर्षानुवर्ष सकाळी योगासनं करूनच ते महापालिकेचं कामकाज सुरू करतात. यांचं उदाहरण याच्यासाठी दिलं का ते या सगळ्या शहराने आणि वर्तमानपत्रांनी मीडियाने बघितलं आहे का 8व्या दिवशी वयस्कर माणूस हा बाहेर येतो. तर याचं यशाचं गमक काय आहे तर ते आयुर्वेद आहे, होमिओपॅथिक आहे, योगासनं आहेत. त्यामुळे या सर्व नागरिकांनी आम्ही जो पदाधिकाऱ्यांनी चालवलेला जो प्रयत्न आहे याचा लाभ घ्यावा. आणि माझ्या माहितीनुसार आशर सरांकडे अक्षय कुमार सारखे व्यक्ती जर होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतात किंवा सल्ला मागतात तर आपल्या नाशिककरांनी या सगळ्या गोंगडे सर असतील, अजूनही मोतीवाला सर असतील, ही काही जी सर्व मान्यवर आहेत या सर्वांच्या ज्ञानाचा फायदा या नाशिककरांनी घ्यावा आणि आपण एक विडा उचलूया का करोना या नाशिक शहरातून आपण हद्दपार करूया. नक्कीच ॲलोपॅथीसोबतच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि योगा या उपचार पद्धतींचा जर नागरिकांनी अवलंब केला तर आपण लवकरच नाशिक कोरोनामुक्त करू शकू. आणि डॉक्टर आशर आणि डॉक्टर घोंगडे यांच्याकडून आपण जाणून घेऊया की होमिओपॅथिकने त्यांनी आत्तापर्यंत किती पेशंट हे कोरोनामुक्त केलेले आहेत आणि असे कुठले क्रिटिकल पेशंट होते किंवा कुठले चॅलेंजेस त्यांच्यासमोर होते की त्या रुग्णांना त्यांनी वाचवण्यात यश आलेलं आहे. येस, मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रिव्हेन्शनसाठी जे औषध आहे ते आम्ही मागच्या वर्षापासून आमच्या 5 शाखांमधून आम्ही ते फ्री देत आहोत. फ्री देण्याचा उद्देशच हा आहे की कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये कमर्शियल अस्पेक्ट नको असायला हवं आणि जेन्युइन मेडिसिन लोकांपर्यंत पोहोचावं हा त्यामागचा उद्देश आहे. सो आत्तापर्यंत आम्ही 1.5 लाखाच्या वर प्रिव्हेन्शन मेडिसिन आम्ही लोकांना मोफत दिलेले आहेत. दुसरं जे आहे कोविड पॉझिटिव्ह, आजपर्यंत 500च्या वर रुग्ण कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना आपण होमिओपॅथी देऊन त्यांना घरच्या घरी आपण बरं केलेलं आहे. यामध्ये जो HRCT स्कोअर आहे हा माइल्ड टू मॉडरेट म्हणजे आपण 14पर्यंतचा स्कोअरसुद्धा आपल्या होमिओपॅथिक औषधाने त्यांना औषध देऊन घरच्या घरी बरा केलेला आहे. यामध्ये ही जी आपण औषधं देतो तर बरेच रुग्णांना आधीच डायबिटीज असतो, आधीच हायपरटेन्शन असतं, त्यांच्या आधीच काही औषधोपचार सुरू असतो किंवा कोविड झाल्यामुळे काही रुग्णांना काही कारणास्तव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आणि ती औषधोपचार चालू असतानासुद्धा त्यांच्यामध्ये काही सुधारणा येत नाही. सो अशा रुग्णांनासुद्धा आपण होमिओपॅथीची जोड देऊन त्यांची जी काही औषधं आहेत ती सर्व चालू ठेवून त्यामध्ये त्यासोबत आपली औषधाची जोड देऊन आपण यांना नक्कीच या आजारातून बाहेर काढू शकतो आणि बरं करू शकतो. आमचा अनुभव असा सांगतो आहे, म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईल. 82 वर्षाच्या आजी ज्यांना दम्याचा त्रास आहे त्या आजी माझ्याकडे फक्त आणि फक्त होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटने क्रोसिनची गोळीसुद्धा न घेता बऱ्या झालेल्या आहेत. सो हे सगळ्यांसाठी खूप आश्चर्य असेल. माझ्याकडे त्यांचा टेस्टिमोनियल पण आहे. अजून मी तुम्हाला सांगेन की बीडमध्ये एक नांद्रे म्हणून गृहस्थ होते, ते कोविडने ग्रस्त होऊन ॲडमिट झाले होते. त्यांचा ऑक्सिजन लेवल हा 70च्या वर येतच नव्हता काही करून. त्यांचा एक्सरे मला पाठवला त्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि मला सांगितले की सर आमचे सगळे आता प्रयत्न निष्फळ ठरत आहेत, पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही आहे, तर तुम्ही प्लीज काही करू शकतात का. मी त्यांच्याकडून सगळी माहिती काढली आणि काही सिम्टम्स घेतले आणि लक्षणांवर मी म्हटलं ठीक आहे मी औषधं देतो, तुम्ही हे औषधं सुरू करा आणि बघा. आणि मी तर रुटीन प्रॅक्टिसमध्ये बिझी असल्यामुळे त्यांना औषधं देऊन मोकळा झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला की काय मिरॅकल झालं म्हणे सर, तुम्ही औषध दिलं आणि त्यांचा ऑक्सिजन लेवल एकदम 90च्या वर गेला, अबोव गेला. इट वॉज रिअली सरप्रायझिंग. डॉक्टरने अक्षरशः त्यांना एक्सरे काढायला इमिजिएटली पाठवलं की असं कसं होऊ शकतं. तर एक्सरेचा रिपोर्ट आहे दुसऱ्या दिवसाचा की पूर्ण लंग्स त्यांचे जे डॅमेज झाले होते कोविडमुळे, कोविड न्युमोनायटिसमुळे, आपल्या औषधांमुळे त्यांचे लंग्स पूर्णपणे फंक्शनिंग झाले. सो इट वॉज व्हेरी सरप्रायझिंग फॉर देम. बट होमिओपॅथिक तज्ज्ञांना माहिती आहे की आपल्याकडून हे असं होऊ शकतं. असंच एक पेशंट पुण्याचा आहे जे व्हेंटिलेटर आहे, वय 41 आहे, त्यांचेसुद्धा लंग्समध्ये पूर्णपणे इन्फेक्शन आहे. पेशंटचा ऑक्सिजन मेंटेनच होत नव्हता. असंच माझ्या एका रुग्णांच्या थ्रू त्यांचा माझा परिचय झाला आणि ते म्हटले की सर आपल्याला काही करून ह्या पेशंटला वाचवायचं आहे, तुम्ही काय करू शकतात. त्यांचे मी रिपोर्ट्स मागवले. पेशंट व्हेंटिलेटर असल्यामुळे पेशंटसोबत माझं बोलणं झालं नाही, पण मग पेशंटची हिस्ट्री कशी मिळणार ना, तर मी त्यांच्या मिसेसला हे सगळी हिस्ट्री विचारली
त्यांच्या फ्रेंड्सकडून काही गुप्त माहिती विचारली आणि ही सगळी हिस्ट्री घेऊन मी त्यांना नाशिकहून मेडिसिन्स पाठवली. तर त्यांचंसुद्धा असंच झालं. 1.5 दिवसाच्या औषधं सुरू केल्यानंतर 1.5 दिवसाच्या औषधाने त्यांचं व्हेंटिलेटर 50%ने कमी झालं आणि त्यांच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, डी डायमर, IL-6 ह्या व्हॅल्यू प्रचंड प्रमाणात होता. आपल्या औषध सुरू केल्या त्यांच्या त्या व्हॅल्यूज पण इमिजिएटली 50%ने कमी झाल्या. सो हे पेशंट छान रिकवर होत आहेत. सो मला नागरिकांना हे सांगायचं आहे की होमिओपॅथीसुद्धा फक्त क्रॉनिक आजारांसाठीच नाही. आजकाल खूप गैरसमज झाले की होमिओपॅथी फक्त जुन्या आजारांसाठी जे खूप वेळ लागतो रिपेअर व्हायला वगैरे, असं काही नाही आहे. कोविडसारख्या ह्या महाभयंकर आजारालासुद्धा होमिओपॅथिक औषधाने खूप लवकर गुण येतो. मी तर तुम्हाला सांगतो आहे की माझा अनुभव असा आहे की 98% पेशंटमध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरजच पडणार नाही आणि जी 2% पेशंटमध्ये जी ॲडमिट व्हायची गरज पडते त्या पेशंटलासुद्धा आपण होमिओपॅथी जर सोबत दिली तर पेशंट हा लवकर बरा होऊन घरी येऊ शकेल आणि कुठल्याही कॉम्प्लिकेशन त्याला होऊ देणार नाही. सो मला नागरिकांना आवाहन करायचं की कृपया तुम्ही होमिओपॅथी घ्या आणि लवकरात लवकर बरे व्हा. धन्यवाद. सो होमिओपॅथी हे फास्टेस्ट सायन्स आहे. होमिओपॅथी जेवढं रिझल्ट देऊ शकतं ते कुठेच मी बघितलं नाही आहे. मग कधी मलाही आश्चर्य होतं एवढं लवकर बरं कसं झालं आहे. याचं एक उदाहरण देतो. ही स्टोरी कशी सुरुवात झाली. 6 महिने अगोदर गाडेकर मॅडमनी मला फोन केला. त्यांचे भाऊ व्हेंटिलेटरवर होते हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचं ऑक्सिजन लेवल 70च्या आसपास होतं आणि त्यांना खूपच त्रास होत होता. त्यांची मिसेस MBBS डॉक्टर आहे. तर त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी एक्झॅक्ट सिम्पटम सांगितल्यानंतर ज्या डॉक्टरनी सांगून दिलं होतं का ह्यांचं काही होऊ शकणार नाही. त्यांचं गाडेकर मॅडमने माझा इंटरव्ह्यू पण घेतला होता त्यावेळेस जसे ते बरे झाले तेव्हा. तर ते खूपच बरे आहे. आता ते आपले नॉर्मल कामाला लागले, जे की डॉक्टर्सनी सांगितलं होतं आता ह्यांना कसं काय करायचं पुढे. सो त्या इव्हेंटनंतर माझा एक्सपोजर हॉस्पिटलचा एवढा वाढला का जे काही लोक व्हेंटिलेटर्सवर होते ते दुसऱ्या दिवशीपासून क्लिनिकला यायला लागले आणि मदत मागायला लागले. त्या गोष्टीला घेऊन मी ह्याच्यासाठी 3 डॉक्टर नेमले. आता टोटल आमच्या क्लिनिकमध्ये 18 डॉक्टर काम करतात. प्रत्येकाला 50 केसेस दिले जातात. रोज त्यांनी ते 50 केसेस बघायचे आणि ट्रीटमेंट द्यायचं. ते 50 केसेसमध्ये ते डॉक्टर, असिस्टंट डॉक्टर्स, ज्युनियर डॉक्टर्स अँड सिनियर डॉक्टर्स कमीत कमी 50मधून जर ते 50 पेशंट बघताय तर ॲटलिस्ट 5 ते 6 पेशंट व्हेंटिलेटरचे बघता. आणि माझ्याकडे प्रूफ्स आहे, मी टेस्टिमोनियल्स पण दाखवेल का पेशंट 3ऱ्या आणि 4थ्या दिवशीलाच व्हेंटिलेटर बाहेर येतो आणि त्याची सहनशक्ती वाढते, तो बोलायला लागतो. त्याला सेन्स ऑफ वेलबिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलाही आजार घेतला तर आपण औषध घेऊन जर डल झालो, सकाळी उठल्यावर आपल्याला ताकद नाही आणि आपल्या तोंडाची चव गेली तर तो आजार बरा झालेला नसतो, तो दाबला गेलेला असतो. पण आपले औषध दिल्यानंतर, कारण की आपल्या पांढऱ्या पेशी आणि आपली इम्युनिटी वाढल्यानंतर ते औषध घेतल्यावर जे सकाळी जेव्हा ताप उतरतो आणि तो बरा होतो, इमिजिएट तो टेबलावर खायला बसतो आणि त्याची एनर्जीज नॉर्मलवर येतात. सो हा सेन्स ऑफ वेल बिईंग आहे ती मी फक्त होमिओपॅथीमध्येच बघितलं आहे. तुम्ही औषध द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काल काय झालं होतं हेच माहीत नाही पडत, ते होमिओपॅथीने शक्य आहे. कारण की होमिओपॅथी आपली स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवते, न की बाहेरचं मदत घ्यायचा प्रयत्न करते. तर मी एवढं खात्रीने सांगू शकतो का व्हेंटिलेटरवर पण पेशंट असेल आणि खूप जास्त जर आजार असेल आणि लंग खूप जास्त प्रमाणात सिव्हिअरिटी, जे HRCTचं मी जे बोललो सिव्हिअर स्कोअर असेल 15च्या वरती, तिथेही होमिओपॅथी खूप फास्ट काम करेल. असं नाही का महिन्यावर महिने तुम्हाला औषध घ्यावं लागेल. तुम्ही होमिओपॅथीकडे केव्हा जाता जर तेव्हा आजार खूप जुनाट झालेला असतो, मग त्याला तर वेळ लागतं. पण जेव्हा तुम्ही छोटा ॲक्यूट आजार, फीवर, इन्फेक्शन घेऊन जाता तर तेवढंच फास्ट रीतीने होमिओपॅथी काम करतं आणि कॉम्प्लिकेशन नसतील तर तुम्हाला रिझल्ट 1 किंवा 2 दिवसातच दिसायला लागतं. आजच्या चर्चासत्रात आपण बघत आहोत की होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी देखील कोविडसारखा आजार हा किती चांगल्या प्रमाणात बरा होतो आहे आणि अतिशय चांगले रिझल्ट्स आपल्याला त्याचे बघायला मिळत आहेत. तर
हा जो उपक्रम सतीश नानांनी हाती घेतला आहे की नाशिकला कोरोनामुक्त लवकरात लवकर करायचं आहे, त्यासाठी नागरिकांनी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिककडे देखील वळायला पाहिजे. तर नाना, काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना? नाशिक शहर जिल्ह्यातल्या लोकांना मला असं सांगायचं आहे याविषयी की तुम्ही या गोष्टीचा अवलंब करा. तुम्ही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीची औषधं घ्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही बरे व्हाल. आणि जी काय परिस्थिती आहे शहर जिल्ह्यातली, 6,000 हजारपर्यंत पेशंट त्या ठिकाणी येतात आहे. आणि हे प्रमाण जास्त राहिलं तर शहर जिल्ह्यामध्ये अतिशय भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. याकरता अतिशय नम्रपणे मी असं सांगतो की लोकांनी संपूर्ण याचा उपचार पद्धतीमध्ये नक्की आता वापर करावा. कोरोना होऊच नाही यासाठी सातत्याने प्रयत्न आम्ही करतो आहे, जेणेकरून संपूर्ण लॉकडाऊनसारखी परिस्थिती, संपूर्ण आर्थिक परिस्थिती याला बसेल आणि सर्वजण सुखी राहतील, यासाठी हा प्रपंच आहे. शिवाय दुसरी गोष्ट अशी, शहर जिल्ह्यातले जेवढे काही नामांकित डॉक्टर असतील यांनी आमच्या ह्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी पण जास्तीत जास्त संपूर्ण दोन्ही तिन्ही पॅथीमध्ये जे काही डॉक्टर असतील सगळ्यांनी त्यांनी सहभागी व्हावं अशा निमित्ताने सांगतो. आपण लवकरच कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू असा डॉक्टरांच्या मतानुसार लोकांना मी असा आग्रह करतो, नागरिकांना मी असा आग्रह करतो की त्यांनी 100% औषधे घ्यावी, ते लवकर बरे होतील. आपण बघतच आहोत की रोजच कोविडचे पेशंट वाढत आहेत. ॲलोपॅथीकडे ते लोक धाव घेत आहेत आणि नकळतपणे आरोग्य यंत्रणेवर मोठा भार वाढला आहे, मोठा ताणतणाव त्यांच्यावर देखील निर्माण झालेला आहे. तर हा ताणतणाव कमी करायचा असेल, रुग्णांना लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही ॲलोपॅथी तर घेतच आहात, ॲलोपॅथीची औषधं घेत आहात, परंतु होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकचे जर उपचार तुम्ही सुरू केले तर नक्की लवकरात लवकर तुम्ही या सर्व आजारातून बरे व्हाल. आणि कोविड झाल्यानंतर जे काही त्रास होतात, ज्या काही शारीरिक व्याधी होतात, त्याची देखील मुक्तता होण्यासाठी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा नक्कीच फायदा होणार आहे. तेव्हा सतीश नानांनी केलेल्या या आवाहनाला आपण नाशिककर नक्कीच साथ देऊया. आजचा कार्यक्रम आपण इथेच संपवत आहोत, परंतु ही मुलाखत आम्ही आपल्या 9 न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर देखील अपलोड करणार आहोत. त्याचप्रमाणे 9 न्यूजच्या फेसबुक पेजवरती देखील आपण अपलोड करणार आहोत. तर तुमचे जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्कीच विसरू नका. आज इथेच थांबूया. नमस्कार.